हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्लॉग खास त्या महिलांसाठी आहेत जे डेली वेअर लिपस्टिक शोधत आहेत, ज्यांना बजेट फ्रेंडली लिपस्टिक्स हवे आहेत, ज्यांना ऑफिसमध्ये किंवा डेली वेअरसाठी हवे आहेत किंवा कॉलेज जाण्यासाठी सुद्धा आहे. तर तुम्ही जर डेली वेअरसाठी बजेट फ्रेंडली लिपस्टिक शोधत आहेत तर व्लॉग तुमच्यासाठी आहे. ओके, सो आज मी जे तुम्हाला लिपस्टिक शेअर करणार आहे ती लिपस्टिक्स खरं सांगते मी स्वतः पर्सनली यूज करते आणि ती खूप बजेट फ्रेंडली आहे अँड टू बी हॉनेस्ट ते खूप लाईट वेट आहे, जे माझ्या लिपस्टिक्सला लिटरली ड्रायसुद्धा नाही करत. किंवा तुम्ही पाहिलं असेल काही लोक लिपस्टिक्स यूज करतात आणि त्यांचे लिप्स लिटरली पूर्ण टॅन्ड होतात. यू कॅन सी माय लिप्स. आता मी सध्याला काहीच नाही लावलेलं आहे या लिप्सवरती आणि माझा जो स्किनचा नॅचरल स्किन कलर आहे तो सुद्धा फेड नाही झालेला आहे. म्हणजे ही जी लिपस्टिक्स आहेत ना ते खूप लाईट वेट आहेत. इट इज व्हेरी कम्फर्टेबल टू यूज, बजेट फ्रेंडली आहे आणि ते आर परफेक्ट फॉर इंडियन स्किन टोन. सो लेट स्टार्ट द व्लॉग. सो व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज, मी जे काही लिपस्टिक्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे टू बी हॉनेस्ट ते काही स्पॉन्सर्ड व्हिडिओज नाही आहेत किंवा मी त्या लिपस्टिक्सला हाईपसुद्धा नाही करत आहे. इट इज माय व्हेरी पर्सनल एक्सपिरियन्स आणि मला असं वाटतं की जे माझा एक्सपिरियन्स आहे ते सगळ्यात जास्त लोकांबरोबर मी ते शेअर करू. बिकॉज आय एम टेलिंग यू की जे कॉलेज वेअर्स मुली असतात, वेन आय वॉज ऑल्सो इन कॉलेज मी पण असं बघत होती, मेकअप बघत होते की जे माझ्या बजेट फ्रेंडली असो आणि मला असं वाटतं की माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करू. सो हा कम्प्लिटली एक हॉनेस्ट रिव्ह्यू असणार आहे आणि ज्या लोकांनी माझा चॅनल, आय नो मी खूप नवीन आहे ह्या चॅनलमध्ये यूट्यूबवरती आणि आय हॅव अ व्हेरी लिमिटेड सबस्क्रायबर्स आणि थँक्यू सो मच ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. बिकॉज जे माझ्या चॅनलला दररोज बघतात, माझे व्हिडिओज बघतात, माझ्या चॅनलला माझ्या व्लॉग्सला लाईक करतात, आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. थँक्यू, बिकॉज तुमच्यामुळे मला मोटिवेशन्स भेटतं आहे. मी अजून काही ना काहीतरी नवीन करत राहील आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला काही स्पेशल व्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की ओके. तर आपण ह्या लिपस्टिकपासून चालू करूया. ही माझी मोस्टली यूज लिपस्टिक आहे, तुम्ही पाहू शकतात. ती थोडंसं खराब झालेलं आहे आणि ही आहे फ्रॉम झुडिओ. ठीक आहे, दिस इज ह्याचं नाव आहे लिप क्रेम. ओके, नावावरूनच तुम्हाला वाटलं असेल की ही खूप क्रीमी लिपस्टिक आहे. ज्या लोकांची ड्राय स्किन किंवा ड्राय लिप्स असतील तर त्यांच्यासाठी दिस इज व्हेरी परफेक्ट लिप. आणि ज्या लोकांना नॅचरल लिप्स हवे आहेत किंवा एकदम न्यू शेड किंवा जास्त असं बोल्ड किंवा डल लुक नाही हवा आहे तर त्यांच्यासाठी हा शेड एकदम परफेक्ट आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगते ही क्रीमी इतकी आहे की तुम्हाला असं खूप लाईट वेटसुद्धा वाटते आणि खूप एक बेस्ट लुकसुद्धा देतो. मी तुम्हाला आता ही लिपस्टिक आहे ना ट्राय करून दाखवते. You can see this. खूप लाईट वेट आहे आणि असं बोल्डसुद्धा वाटत नाही आहे. मला असं वाटतं की ही ऑफिस किंवा डेली वेअर किंवा ज्या लोकांना असं डार्क शेड्स नाही आवडत असेल त्या लोकांसाठी दिस इज द व्हेरी परफेक्ट शेड. मी खरं सांगते, मी खरं स्वतः डेली बेसिसवरती यूज करते. सो नेक्स्ट लिपस्टिक जी आहे, ज्या लोकांना मॅट खूप आवडतं आणि मी खरं सांगते हा जो कलर आहे हा खूप युनिक आहे आणि हा एव्हरी स्किन टोनवरती जातो. सो दिस इज अ मॅट लिप. ओके, तर हा माझा खूप फेवरेट आहे. म्हणजे कदाचित कधी कधी म्हणजे मला एक बोलतात ना एक सिम्पल लुक पण थोडासा हलका बोल्ड लुक हवा असेल सो आय गो फॉर दिस. आणि टू बी हॉनेस्ट याला रिटचची पण गरज नाही आहे आणि रिटच मॅट असून सुद्धा ही खूप लाईट वेट आहे. आय विल शो यू दिस. मी लिप लायनर सुद्धा नाही यूज केलेलं आहे अँड यू कॅन सी इट्स व्हेरी क्रीमी. मी खरं सांगतो, आय हॅव टेस्टेड विथ, मी पाणीसुद्धा पिलेलं आहे अख्ख्या दिवसामध्ये. लिटरली मला ना खूप मला असं वाटलंच नाही की मला कधी ह्याला रिटचची गरज पडलेली आहे. आय हॅव टेस्टेड युझिंग दिस विथ वॉटर आणि इट्स अ परफेक्ट शेड फॉर ऑफिस यूज. यू कॅन सी राईट. सो ज्यांना मॅट लिपस्टिक आवडते आहे तर यू हॅव दिस लिपस्टिक. यू शुड मस्ट हॅव दिस लिपस्टिक. ओके, सो माय थर्ड लिपस्टिक इज इन दिस कलर. ओके, ह्याचं नाव आहे शिमर चेरी नेक्टर आणि ह्याचं नावसुद्धा लिप शाईन आहे. ज्या लोकांना डेली वेअरसाठी ना एक लाईट शाईन पाहिजे असेल आणि ज्यांची स्किन टोन थोडीशी फेअर साईडवरती आहे तर दिस इज अ व्हेरी बेस्ट शेड. कारण मी स्वतः म्हणजे डेली वेअरसाठी ही वापरलेली आहे अँड आय विल जस्ट गिव्ह यू दिस रिव्ह्यू.
आणि सी, तुम्ही ह्याला कितीही ग्लाइड केलं ना, इट इज नॉट गिविंग यू दॅट डार्क लुक ॲक्च्युली. सी, तुम्हाला जे ती सी, लुक एट दिस शाईन. आय मस्ट से तुम्हाला लिप ग्लॉस लावायची गरज नाही आहे. तुम्ही ह्याचा कलर बघा किती डार्क वाटतो, बट वेन यू अप्लाय इट, यू कॅन सी दिस इज वन ऑफ माय फेवरेट. बिकॉज मला असं वाटलं की हे पर्पल कलर आहे म्हणजे खूप असं बोल्ड लुक देणार, बट टू बी हॉनेस्ट नो. अँड अगेन दिस इज फ्रॉम झुडिओ. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की झुडिओमध्ये खूप बजेट फ्रेंडली आपल्याला लिपस्टिक्स भेटतात. सो अँड इट इज व्हेरी क्रीमी. सी, सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन. यू कॅन ट्राय दिस. आय होप मी जे काही लिपस्टिक्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे ते तुम्हाला नक्की आवडले असतील. तुम्ही जर मला पर्सनली विचारलं तर आय मस्ट से की मी ते लिपस्टिक्स डे टू डे लाईफमध्ये यूज करते आहेत आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स. सो जे पण मी लिपस्टिक्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत ते माझे पर्सनल फेवरेट आहेत, बजेट फ्रेंडली आहेत आणि टू बी हॉनेस्ट खूप अफोर्डेबल रेंजेसमध्ये तुम्ही घेऊ शकतात. माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती आणि आय वॉन्टेड टू स्टार्ट विथ माय मेकअप, आय वॉज मी खूप कन्फ्यूज होते की मी कोणत्या शेडसाठी जाऊ, माझ्या स्किनसाठी सगळ्यात बेस्ट कोणती आहे जी मला खूप कम्फर्टेबल लाईटवेट फील करेल. सो मी सजेस्ट करेल की प्लीज तुम्ही ना कलर शेड्सवरती जाऊ नका. बिकॉज कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे तिने कोणती लिपस्टिक लावलेली आहे, तर आपल्या इंडिव्हिज्युअल स्किन टोन खूप डिफरंट असतो. कदाचित जी शेड आपण वापरतो ती तिच्या स्किनमध्ये खूप डिफरंट वाटते आणि आपण जेव्हा ती पर्सनली यूज करतो तर ती शेड वेगळा एक लुक देतो. सो आय मस्ट से की इनिशियली जर तुम्ही बिगिनर असाल तर प्लीज गो फॉर न्यूड शेडसाठी आणि तुम्ही बघा की तुमच्या लिप्सला ते किती ड्राय करतं किंवा नाही करतं. आणि आय मस्ट से की ज्या लोकांचे लिप्स खूप ड्राय असेल तर प्लीज गो फॉर क्रीमी लिपस्टिक्स. आणि ज्या लोकांना कदाचित मॅट लिपस्टिक आवडत असेल तर ट्राय करा की तुम्ही सॉफ्ट मॅट लिपस्टिकसाठी प्रिफर करत आहात. ऑलवेज मेक शुअर की यू आर चूजिंग युअर कम्फर्ट ओव्हर एनिथिंग एल्स. डिटेल्स हवे असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि दॅट्स इट. सो तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तर मी जेन्युइनली रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बिकॉज तुमचं एक सबस्क्रिप्शन जेव्हा किंवा एक सबस्क्रायबर जरी माझ्या चॅनलवरती येतो, मी तुम्हाला नाही एक्सप्रेस करू शकत की लिटरली मी खूप असं सेलिब्रेशनच्या मोडमध्ये असते. बिकॉज काय म्हणतात, एक छोटासा इनिशिएटिव्ह मी केलेला आहे ॲज अ हॉबी म्हणून. सो तो एक सबस्क्रिप्शनसुद्धा इट टू बी ऑनेस्ट इट मेक्स माय डे. सो ट्राय करा जितकं होईल तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. आणि एक सपोर्टसुद्धा माझ्या फेसवरती ना लिटरली वेगळाच ग्लो आणतो आणि ते मला खूप मोटिवेट करतं की मी माझ्या व्ह्युअर्ससाठी, माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी अजून काहीतरी बजेट फ्रेंडली किंवा युजर फ्रेंडली ब्लॉग्स करू. सो थँक्यू सो मच एव्हरीवन माझा ब्लॉग पाहण्यासाठी आणि तुम्ही भरभरून मला प्रेम देता त्याच्यासाठी पण आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. थँक्यू.